श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये आजच्या एका प्रकट दिनाविषयी विशेष व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण प्रकट दिनाविषयी माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये स्वामी प्रकट दिनाविषयी वेगवेगळी माहिती सांगितली जाते, पण नक्की खरी कथा काय आहे, स्वामी अचानक कुठून प्रकट झाले याबद्दलची माहिती कोणालाच माहिती नाही. 90% लोकांना जर ही जी माहिती मी सांगणार आहे ती लोकांना माहीत नाही. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वामी भक्तांनो, दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन साजरा करतो. पण कधी विचार केला आहे का, प्रकट दिन म्हणजे नेमकं काय? स्वामींचा जन्म झाला नाही असं म्हणतात, मग ते अचानक पृथ्वीवर कसे प्रकट झाले? या प्रश्नांचं उत्तर तुम्ही कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या प्रकट दिनामागची खरी आणि अद्भुत कथा. स्वामी भक्तांनो, सामान्य माणसाचा जन्म आईच्या गर्भातून होतो आणि आपण त्याला वाढदिवस म्हणतो. पण संत आणि अवतारी पुरुषांच्या बाबतीत अनेक वेळा वेगळी परंपरा असते. प्रकट दिन म्हणजे तो दिवस ज्या दिवशी एखाद्या महान संताने पृथ्वीवर आपला दिव्य अवतार प्रकट केला. अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ यांच्याबाबतही असेच सांगितले जाते. भक्तांच्या परंपरेनुसार स्वामी समर्थ अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. म्हणूनच त्यांच्या आगमनाचा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक भक्त मानतात की श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेय यांचे अवतार होते, म्हणजेच दत्ताचे अवतार होते. त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमण केले आणि हजारो भक्तांचे दुःख दूर केले. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच वाक्य आजही लाखो भक्तांना संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतात. तुम्ही कधी अनुभवलं आहे का? जर अनुभवलं असेल तर मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. प्रकट दिनी स्वामी भक्त खालीलप्रमाणे सेवा करतात. शक्य असल्यास तुम्हीही नक्की करून बघा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप, स्वामी चरित्र वाचन, अन्नदान किंवा गरिबांना मदत. असे म्हणतात की या दिवशी केलेली सेवा अनेक पटीने फलदायी असते. पण स्वामी भक्तांनो, अनेक लोकांना माहीत नाही की जर प्रकट दिनी भक्तांनी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप केला, जर
स्वामींची कृपा खूप लवकर प्राप्त होते असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी लाखो भक्त स्वामींचे नामस्मरण करतात आणि त्यांची कृपा अनुभवतात. जर तुम्हालाही स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्यांची सेवा अगदी मनापासून करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा, कारण कदाचित कोणाला तरी आज स्वामींच्या नावाची गरज असेल. जर तुम्हालाही स्वामींचे अनुभव सांगायचे असतील, सांगायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहीन. आणि हेही सांगा, पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल. त्या विषयावर मी व्हिडिओ करायचा पूर्ण प्रयत्न करेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं सगळं छान हो, हीच माझी प्रार्थना. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये असेच मोटिवेशनल, प्रेरणादायी व्हिडिओ अपलोड होत असतात. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पहिली व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी कृपा सदैव राहो.